मंडळी आज नागपंचमी सगळा साहित्य घेऊन आमका जाऊ आहे आमच्या देवघराकडे. चला तुमका दाखवते आमच्याकडे नागपंचमी कशी सेलिब्रेट करतो. कालचा घर आपण मंडळी व्यवस्थित क्लीन करून घेतलेलो ना, तिकडे गेलो आणि सगळं साहित्य अरेंज करून घेतलो. दिव्यान मस्त रांगोळी काढल्या आणि पप्पानी मस्त पूजा करूक स्टार्ट केली. पहिली नागोबाची पूजा केली, त्यानंतर मंडळी देवांची घरातल्या पूजा केली, तुळशीकडे गेले तिकडे पूजा केली आणि त्यानंतर एक एक करून आमचं सगळ्यांचा नंबर होतो. मी मोठा असे माझ्यापासून सुरुवात झाली, पूजा केलो सगळ्यांनी. त्यानंतर वरच्या घराकडे गेलो आणि मंडळी आज काय असतं स्पेशल तुमका सांगूची गरज नाही. सगळ्यांकडे पातोळ्या असतात कोकणात आणि मंडळी आपलं मोदक पीठ सुद्धा विक्रीसाठी आजपासून स्टार्ट झालेलं असं. तुमका हवे असलं तर खाली दिलेल्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा. थोड्याच वेळात पटापट जेवण वगैरे रेडी केले आणि त्यानंतर परत एकदा आम्ही खालच्या घराकडे गेलो आणि आम्ही गेलो आणि आमचं चिंटू बाई योग नाही असं तर होतच नाही. वरती एकटं राहून करतलो काय तर दाखवते तुमका आजचं सुंदर जेवण. ताट पूर्णपणे भरलेलं, डाळ, उसळ, केळीची भाजी आणि भात आणि पातोळे. मस्त सुंदर जेवणावरती ताव मारलो आणि मंडळी दरवर्षी आई मामाकडे जाताच. मामाचं घर आमचं एकदम जवळ. माई तिकडे जाऊ गेली आणि आपण खालच्या घराकडे बसावं देव घराकडे. संध्याकाळी परत एकदा मस्त पूजा केलो 4 नंतर आणि आता मूर्ती पोहोचवतो टाइम झालेलो विसर्जनाचा. तर मस्त आणून अळूच्या पाण्यात ठेवलो आणि पुढं आम्ही आमच्या घराकडे करून ठेवतो. तर तुमच्याकडे असाच करतात काय नाही नक्की कमेंट करून सांगा.